पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरुजोग महाराज की जय। रामचंद्र बोधी बाबा की जय। अध्याय क्रमांक 18 वही क्रमांक 1541। आम्ही जसे जया रीती उगाणिले कानांच्या हाती ये रीते हे तुझ्या चित्ती पेटे केले की अथवा माझारी गेले सांडी विखुरी किंवा अपेक्षेवरी गाडून सांडिले जसे आम्ही सांगितले तसे हृदय फावले तरी सांग पावहिले पुसेंते मी तरी स्वज्ञान जनिते मागील मोहे तू ते बोलू येतो येथे असे की नाही हे पुसो काही सांगू तू आपल्या ठाई कर्म काही देखत असे पार्थू स्वानंद करसे विरलेसा भेद दशे आनंदा येणे मिशे प्रश्नाचेनी पूर्ण ब्रह्म झाला पार्थू तरी पुढील साधावया कार्यार्थू मर्यादा श्रीकृष्णाथू लोगोनी नेदी विरू आपले करणे चढणे काय तो नेणे परी केले पुसणे याची लागे एवं करून या प्रश्न नसतेची अर्जुनपण अन्या झाले पूर्णपण ते बोलवे स्वयं मग शराब्दी ते सांडितू गगनी पुंजू मंडितू निवडे जैसा न निवडितो पूर्णचंद्रू तसा ब्रह्म मी हे विसरे ते जगची ब्रह्मत्व भरे हे सांडी तरी विरे ब्रह्मपणही इसा मोडतो मांडतो ब्रह्मे तो दुखे देहाची सीमे मिळवणे नामे उभा ठेला मग कापता करतळी दर्पणी रोमावळी पुडका स्वेद जळी जिर उन्या प्राणशुभे डोलतया अंगांगाची टेकया तुनी स्तंभू चाळया बोलवनिया नेत्रयुगळाचे होते आनंद अमृताचे भरते ओसंडते मागुते काढून ह्या विविधा वस्तुक्यांची दाटी शिप दाटत होती कंठी ते कुण्या पैठी हृदया माझी वाशी वितळणे सावरणी प्राणे अक्रमांचे श्वसने ठेवण्या ठाई अर्जुन वाच नष्टो मह स्मृतिर्लब्धा ततो प्रसादात्मनयाच्युत स्थितोस्मि गत संदेह कर्षे वचनम तव मग म्हणे काय देवो पुसताती आवडे मोहो तरी तो सुकुटुंब गेली जिठावो घेऊन आपला पास येऊन दिन करे डोळ्यांती आधारे पुसे काय सरे कोणे गावे तसा तो श्रीकृष्ण राया आमच्या डोळ्या गुजऱ्याची का सिया न पुरे तवा वरी लोभे मायेपासून ते सांगायचे तोंड भरूने जे काहीसे नाही करूने जाणू नये आता मोह असे की नाही हे ऐसे जी पुसशी काय करते करते झालो पायी तुझेपणे गुंतलो होतो अर्जुन गुणे तो मुक्त झालो तुझेपणे आतापासून सांगणे दोन्ही नाही मी तुझे प्रसादे लादली आत्मबोधे मोहाची तया कांदे नेदीची उरो आता करणे का न करणे हे जिने उठी तुझेपणे ते तू वाचून नेणे सर्वत्र का येवशी माझ्या ठाई संदेहाची नुरुची काही त्रिशुद्धी कर्म जेत नाही ते मी झालो तुझे नेहमी मज मी पाहुणे कर्तव्य गेले निपटवणे परी आज्ञा तुझी वाचवणे आण नाही प्रभो का जे दर्श ते नाशी जे तुझे द्विता ते ग्रासी जे एक परी सर्वदेशी वसवी सदा जयाची समदे बंधू फिटे जयाची आशा आस तुटे जे भेटल्या सर्व भेटे आपण पाची ते तू गुरुलिंग जी माझे जे कृपणीचे विसरजे जया लगे ओलंडीचे अद्वैत बोधू आपण जे होणी ब्रह्म सारे जे कर्त्यांचे काम मग की जे का निसेमा सेवा जयाची गंगा सिंधू सेऊ गेले पावतांची समुद्र झाली ते भक्ता गेल सेल दिदली निजपदाची तू माझ्या आजी निरुपचारू श्रीकृष्ण सेव सद्गुरू महाब्रह्मतेचा उपकारू हाची माने जे मज तुम्हा आड व ते भेदाचे कवाड ते फिरवण्या केले गोड सेवा सुख तरी आता तुझी आज्ञा सकळ देवादी देवराज्ञा करेन दे अनुज्ञा बलते विषयी या अर्जुनाची या बोला देवनाचे सुखे बोलला मन विषय फळा झाला फळ हा मज मुनीची उमचला सुधा करू देखून आपला कुमरू मर्या क्षीरसागरू विसरेची ना हे समाधिया भोवला लग्न दोघांची अंतुला लागली देखून झाला निर्भूळ संजयो त्याने मनसे संजयो बाप कृपांदी रावो तो आपला मनो भावो अर्जुनेशी केला त्याने उचंबळलेपणे संजय धृतराष्ट्रा ते म्हणे जी कसे बाजाराने रक्षलो दोघे आजी तुमचे अवधारा नाही चर्मचक्षु ही संसारा की ज्ञानदृष्टी व्यवहारा आणि लेते आणि रथीचे रहाटी गे जो घोडियासाठी त्या या गोष्टी गोचरा होते वरिजुंजाचे निर्वाण मांडले असे दारुण दोय हरे आपण हरपे जे जैसे
एवढा जे सांकडा कशा अनुग्रह पै गाढा जे ब्रह्मानंदो उघडा भोगवी तसे येथे संजय बोलला परी न द्रवी येरू उगला चंद्रकिरणे शिवताला पाशून दैसा हे दुखणे तयाची दशा मग कीर्तना सरिसा परिसुखे झाला पिसा बोलतसे बोलविला हर्ष वेगे म्हणून धृतराष्ट्रा सांगे एरवी नव्हे तया जोगे हे कीर्दाने संजय वाच इदं वासुदेवस्य पार्थस्य महात्मनः संवादमिमश्रौष मद्भूतं रोमहर्षणं मग म्हणे पै कुरु राजा इसा बंधुपुत्र तो तुझा बोल्या ते अधोक्षजा गोड झाले अगापुर पार सागर हा नामसीची सिनार ये राघवे ते निर एक जैसे तैसा श्रीकृष्ण पार्थ ऐसे हे अंगाची पासी दिसे मग समाधी जे नसे काहीची भेदू पैदरपणा होनी चोखे दोन्ही होती सन्मुखे ते तेरी येर देखे आपण पे जैसे तसा देवीशी पंडू सुतू आपण पे देवी देखतू पांडवेसी देखे अनंतू आपण पे पार्थी देव देव भक्ता लागे जे विवरणी देखे आंगे ये ची भागे दोन्ही देखे आणि काहीच आहे म्हणून करती काही दोघे एकपणे पाहे नांदता ती आता अभिदू जरी मोडे तरी प्रश्नोत्तर का घडे ना अभिदू तरी जोडे संवाद सुख का कैसे बोलता दुजपणे संवादित व्यक्ती गिळणे ते केले बोलणे दोघांची म्या उठून दोन्ही आरसे ओढविले या तरीसे कोण कोणा पाहतसे कल्पावे पा का दीपास सन्मुखू ठेवल्या दीपकू कोण कोण आर्थिकू कोण जाणे नाना आकार पुढे अरकू उदयल्या आणिकू कोण म्हणे प्रकाशकू प्रकाश कवन हे निर्धारू जाता पुढे निर्धारासी ठक पडे ते दोघे झाले एवढे संवादे सरिसे जिमिता दोन्ही उदके माझे लवण वारू टाके की तयासी निमिखे त्याची होय तसे श्रीकृष्ण अर्जुन दोन्ही संवादले ते माने दत्ता माझे वाणे त्याची होतसे ऐसे म्हणेना मोटके तविरुणे सात्विके आठवणीला नेनोके संजयपणाचा रोमांच जाऊ फरके तव तव अंग सुरके स्तंभ सोयदा ते जिंके एकला कंपो अद्वय आनंद स्पर्शे निटी रसमय झाली असे ते श्रुणवती जैसे द्रवत्वची नेनो काय ना माय पोटी नेनो काय गुंपे कंठे वागरता पडत मिठी उससांचिया किंवा सात्विका आठा चाचुरो मांडता उमेठा संजो झालेसे चोटा संवाद सुखाचा त्या सुखाची एसी जाती जे आपण जी धरी शांती मग पुढे देह स्मृती लादली तेने व्यास प्रसादाश्रुत्वा नेत गुहे ममं परमं योगम योगेश्वरात कृष्णात साक्षात कथयत स्वयं तेव्हा बसे तेने आनंदे म्हणे जी जे उपनिषदे ने ते व्यासप्रसादे ऐकल्या म्या एकताची ते गोठी ब्रह्मत्वाची पडली मिठी मी तू पणेसी सृष्टी विरुणी गेली पोंडालिका वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरुजोग महाराज की जय रामचंद्र बोधे बाबा की जय माऊली आज आपण आद्य क्रमांक 11 ओळी क्रमांक 1541 ते ओळी क्रमांक 1610 पर्यंत पारायण पाहिलाय. रामकृष्ण हरी.